हाय, तर आपण 5 मिनिटामध्ये पोह्याची कुरकुरीत भजी बनवणार आहे. तर इथं आपण पोहे घेतलेले आहेत 1 वाटी भरून. नंतर 1 चमच जिरा घेतलेला आहे. बारीक खिसून अद्रक घेतलेला आहे. 4 काळी मिरी असते ना, त्याची पूड करून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. 2 बटाटे आहेत. हिरवी मिरची बारीक काप करून घेतलेत. कोथिंबीर आणि इथे मैदा किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता. मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कारण की आपल्या शरीरासाठी गव्हाचं पीठ चांगलं असतं. प्रथम 1 वाटी पोहे आपण हे धुवून घेणार आहे. आता हे चांगल्या पाण्याने आपण धुवून घ्यायचं आहे, कारण की ज्याला जी डस्ट काय असतं ना ते सगळं निघून जाईल. आता हे त्यातलं पाणी मी नितरून घेणार आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर भिजण्यापुरतं जितकं पाणी आहे साधारण हे इतकं मी घेतलेलं आहे. आता हे 10 मिनटं आपण भिजत ठेवूया. आपले पोहे भिजतात तोपर्यंत आपण ह्या बटाट्याची सालं काढून घ्यायची आहे. बटाट्याची साल काढल्यानंतर आपण हे कापून घ्यायचं. आता हा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता याचे छोटे छोटे काप करून घेऊया. बटाट्याचे छोटे छोटे काप केल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतून ठेवणार आहे 1-2 मिनटं, कारण की त्यातलं पूर्ण स्टार्च निघून जाईल. 2-3 मिनटानंतर पोहे आपले फुललेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे, बटाट्याचे काप यांचं आपण बारीकचं मिश्रण करून घेणार आहे. मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपला अशाप्रमाणे बॅटर बनलेला आहे. यामध्ये आपण जिरे, अद्रक आणि काळी मिरी हे टाकून घेणार आहे. मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. 1 चम्मच भरून मीठ घेतलेलं आहे. यानंतर गव्हाचा हा पूर्ण पेला आपण थोडं थोडं करत ॲड करणार आहे. आता हे मी सर्व एक सलग मिक्स करून घेणार आहे. इथे हे सर्व पूर्ण आपण मिक्स करून घेतलेलं आहे. पहा अशा प्रकारे. त्यामध्ये चिमूटभर आपण खाण्याचा सोडा वापरणार आहे, त्यामध्ये आतमध्ये जाळी तयार होऊन ते खूप छान कुरकुरीत लागेल. हे 2-3 मिनटं आपण साईडला ठेवून घ्यायचं आहे प्लेट झाकून. आता आपण हे चुलीवर करणार आहे, त्यामुळे चूल तापवलेली आहे. यावरती कढई ठेवूया आणि कढई तापल्यानंतर आपल्याला जितकं तळण्यासाठी लागणारं तेल तितकं मी ओतून घेतलेलं आहे. आपलं मिश्रण अशा प्रकारे झालेलं आहे. आता आपण हे चम्मचच्या साहाय्यानं एक करून आपल्या तेलामध्ये सोडणार आहे. दोन मिनिटानंतर एका साईडला परत जास्त भाजतं, त्यामुळे नंतर आपण हे परतून घेणार आहे, म्हणजे पलटणार आहे. आता आपले पोहे आणि बटाट्याची भजी तयार झाले. तर आपण हे गाळणीच्या साहाय्याने जे चाळण असते ना आपण काढून घेणार आहे.